कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान. ऐका, हे दान मिळावं आपल्या आयुष्यामध्ये. कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती सरेना. ऐका मायबाप, मायबापानं दिलेलं धन एक दिवस संपेल, कमवलेलं धन संपेल, पण कृपेचं धन कधी संपत नाही. कृपा व्हावी आपल्यावर. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, कृपादान केले संती, कृपादान केले संती. म्हणून आपण का मोठे होत नाही माहितीये? तुमच्यावर कोणाची कृपाच नाही. कोप आहे तुमच्यावर सगळ्याचा. चहा नीट देत नाही, जेवण नीट बनवत नाही, काम ऐकत नाही, मग त्याला आलेला जो राग आहे त्याचं नाव कोप असतो. तुमचं बरं कसं होणार? परमार्थ क्षेत्रामध्ये एकच गोष्ट व्हायला पाहिजे, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. इमारत फळा आली, इमारत फळाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, झाली, झाली. काय ताकद असती संत कृपेमध्ये. हे बघा आदिनाथ, तुम्ही मृदंग वाजवताय. हा बापामुळे नाही, आईमुळे नाही, विवाहामुळे नाही, सासऱ्यामुळे नाही, बायकोमुळे नाही, पैशामुळे नाही, कोण्या व्यक्तीमुळे नाही, तुम्ही संत कृपेमुळे वाजवता. कोणामुळे वाजवता? ओ, वाद्य खूप आहे. काही शिकला असतात, कुठे गेला असतात. संजयजी कदाचित तमाशात गेला असतात, चित्रपटात गेला असतात. चित्रपट, तमाशे, नाटकं वाईट नाहीत, ते माध्यम आहे, संगीताचा आविष्कार आहे. पण पाया कोणी पडणार नाही ना. इतर ठिकाणी सेवा केल्याने पैसा मिळेल, कदाचित नाव लौकिकही होईल, पण तुमच्या पायाला उभ्या आयुष्यात कोणी हात लावणार नाही. कलाकार, कलावंत, गुणवंत आणि वारकरी वैष्णव यात फरक आहे. कृपा झाली. किती हळवार, नाजूक, पण जगातलं पहिलं उदाहरण आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी एका पशुची समाधी केली, त्याला कीर्ती दिली आणि त्याला मोठं नाव दिलं. जोपर्यंत आळंदी आहे, जोपर्यंत माऊलीचं नाव आहे, तोपर्यंत एका निर्बुद्ध रेड्याचंही नाव अमर आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि अशी संत कृपा सोडून येड्यावानी लोक नको ते गोळून आपलं नाव टिकू पाहतायत. काय तुमचं नाव टिकणार आहे? अरे आपली नावं तरी, आपल्या मायबापाची नावं तरी आपल्या लक्षात आहे का?
नारायण महाराज, तुमच्या वडिलाचं नाव काय? नारायणराव बाबूराव ठाकर. मग तुमच्या आजोबाचं नाव काय? लक्ष्मणराव ठाकर. लक्ष्मणच्या बापाचं नाव काय? तुकाराम. छान नाव आहे. तुकारामच्या बापाचं नाव काय? वा, बरीच नावं माहिती आहे तुम्हाला. राहूच्या बापाचं नाव काय? संपला कार्यक्रम. 5 बोटावर नावं घ्यावी एवढे आजोबा पंजोबा आपल्या लक्षात नाही. कदाचित तुम्ही ठेवले तरी ध्यानात, पण इथून पुढच्या मोबाईलच्या काळात सकाळी काय भाजी खाल्ली हे संध्याकाळी न सांगणाऱ्या माणसाला वडिलाचं नाव काय याची पंचायत येणार आहे. पप्पाचं नाव पप्पा, मारगप्पा, ही स्मृतीत जाणार आहे आपण. या कथेची ताकद कळू दे की एक संतांनी कृपा केली. अरे, रेड्याचं कोण नाव घेत असतं का? ज्याला पाठीवर वजं व्हावं लागते, मार भेटतो, त्याच्या समाधीवर फुलं वाहतात. हीच तर योगी पावन मनाची ताकद आहे. म्हणून ज्याचं जीवन कष्टात आहे, दैनीत आहे, दारिद्र्यात आहे, त्याच्यावर फक्त संत कृपा झाली पाहिजे. संत कृपा झाली पाहिजे. पुन्हा पुन्हा म्हैस राजाकडे पाहत पाहत ज्ञानेश्वर महाराजांनी कृतज्ञता व्यक्त केली. तुम्ही कधी धन्यवाद देतच नाही कोणाला. ज्ञानेश्वर महाराज येते, म्हैसराज, आई बापाच्या नंतर आम्हाला या जगात जर पहिला मान कोणी मिळवून दिला असेल तर माझ्या म्हैसराजाने. ज्ञानेश्वर महाराजांचं आता नाव लौकिक आहे ना, पण पहिलं ज्ञानेश्वर महाराजाला कुणी मानलंय? हिरडा वेद बोलला आणि मग लोकांनी मानलं. त्याला थँक्यू. आजच्या काळात धन्यवाद. म्हैसराज, मी तुमचा खूप आभारी आहे. ज्ञानियांच्या राजाने एका म्हैशाला धन्यवाद द्यावेत. जाणीव ठेवली पाहिजे आपण ज्यांच्याकडे शिकलो, ज्यांनी आपलं बरं केलं. आज कुटुंबातली ही जाणीव संपली. म्हणून योगी पावन मनाचा ही कथा पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल आपल्याला. मन निर्मळ कर. कुणाचा राग करतोस घरात? अरे, पटत नाही मग त्याला मारून टाकतो का? देवात आणि ज्ञानेश्वर महाराजात हाच फरक आहे. देव मोक्ष देतो पण मारून देतो. आणि संतांचा फरक पहा. आपल्याला समाजातल्या अवतीभोवती वाईट वागणाऱ्या माणसाला मारायचं नाही. माणसं वाईट नसतात, त्यांना सज्जनपणाचं ज्ञान कधी भेटत नाही. म्हणून आम्ही ज्ञानाचं महादार खुल्लं केलं. फक्त एकच गोष्ट करा, एकतरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही, अनुभवावी. एक एक ओवी ज्ञानेश्वरीची जीवन मुक्त करते माणसाला. ओवी तुम्हाला समृद्ध करते. ज्ञानोबरायांची ओवी वाचिता 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 अंगाचा मळ नाही, बुद्धीचा मळ काढते. विकाराला झटका देते. मनशांतीच्या महादालनात आणि विश्वशांतीच्या प्रांगणात ज्ञानेश्वर महाराजाची एक एक ओवी तुम्हाला नेते. पण तो धन्यवाद देता आला पाहिजे. नमो विशदबोध विदगदा विद्यारविंद प्रबोधा आणि पराप्रमे प्रमदा विलासिया. अरे, कोण आहे सद्गुरु? नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या आणि तरुण तरतुर्या लालनीला. नमो जगदखिल पालना सकळ मंगळमणी निधाना आणि सज्जन वनचंदना आराध्यलिंगा. जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू आणि म्हणून विशेष आज्ञादरू विवेका. ह्या कथेच्या प्रसंगातून पुढे जात असताना आपल्या लक्षात आणून देतो, आजपासून कोणाचा द्वेष करू नका. परिवर्तनाची लाट आणा. गावागावात माणसामध्ये आज भेद तयार झाले. महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती हाताबाहेर जाते.
माणसं माणसाकडे चक्क जातीनं पाहायला लागले. अहो 18 पगड जातीचे लोक एका मंडपामध्ये आणून या साधू संतांनी या गल्लीतला त्या गल्लीतला गरीब श्रीमंत लहान मोठा एका ठिकाणी करून त्याचा गोपाळ काला केला आणि गावं समृद्ध ऐश्वर्याकडे नेली. आणि तुम्ही त्या माणसाकडे या वाईट नजरेनं पाहता. एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहता तुम्ही एकटे त्यांच्याकडे वाईट नजरेनं पाहता, पण ज्यांच्याकडे तुम्ही वाईट नजरेनं पाहता त्या सगळ्यांची नजर जर वाईट झाली तर तुमचं वाईट होईल. म्हणून दुःखद अंतकरणाने माऊलीने रेड्याचं ध्यान करत करत प्रवास सुरू केला. आपल्याला फोन करून सांगावं लागतं, मला फोन नाही केला, मला बोलला नाही, मला विचारलं नाही. ते ध्यान करत करत गेले. थँक्यू महेशराज, मी आभारी आहे तुमचा. आमच्या जीवनातली सगळी दुःख जर कोणामुळे संपली असतील तर तुमच्यामुळे संपलेले. आत्मज्ञानाच्या चर्चा करत करत ही सगळी मंडळी चाकणला आली. तोपर्यंत कीर्ती पसरली होती. कारण तुम्ही अशा पत्रिकां पॉम्पलेटन असे बोर्ड लावून जाहिरात करण्याच्या भानगडीत पडू नका. फोटो टाका, अमुक करा, तमुक करा, लोक मला मानतील. काहीच नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, चाले सज्जनाचे वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, चाले सज्जनाचे वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, चाले सज्जनाचे. कीर्तिमुख त्यांचे नारायण, त्यांचा नारायण. वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, झाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, झाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, झाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप, झाले सज्जनाचे, झाले सज्जनाचे, झाले सज्जनाचे. हे जरा शिकण्यासारखं आहे. ते निवडणुकीच्या काळात लोक एकमेकाला विचारित असतात, उभे राहिलेले मेंबर, कस काय वार, कस काय वार, वारं कसं आहे. काही लोक म्हणत असतात वारा असन तर स्वप्नी जावा. आणि कोणी नाही बोललो की लोक म्हणते का तोंडावून रामकृष्ण. अरे संत सज्जनाची जाहिरात करायची नसते. आपण चांगले झालो की संतांची कीर्ती वारच घेऊन जात असतं तिकडं. वाऱ्या हाती माप चाले, कीर्ती मुख त्यांचे नारायण. नारायणाचं भजन करा, पांडुरंगाचं भजन करा. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. ही कीर्ती सगळीकडे पसरली. आणि मग माऊली येणार म्हणून गावोगावचे लोक रस्ता झाडू लागले. पुणतांब्यापासून चाकणपर्यंत पायाची पूजा करू लागले, कपाळाला अक्षण करू लागले, ओवाळू लागले. हे लेकरं जशी जन्माला आली तशी तिरस्कारात जगत होती. आज ओवाळणं सुरू झालं. ताटं आले, प्रसाद आले. लोक हात जोडून म्हणायचे,
ही मृत्यू लोकातले देव आहेत. रेड्याने वेद बोलला. ह्या मुक्ताबाईनं मेलेली माणसं जिवंत केली. चाकणमधला एक भक्त पुढे आला, टाळकरी घेऊन आला, माऊलींचं स्वागत केलं आणि छान जेवायला केलं. रेडा वेद बोलला. ताट पुढं आल्याबरोबर माऊलीचे डोळे भरून आले. दादा, जेवणाच्या वेळी का रडता? मुक्ता. रेडा वेद बोलला आणि मगच पैठणात पोट भरलं आणि आज पुन्हा पुन्हा पोट भरतंय की जेवणाने पोट भरत नसतं ग. त्याच्या पाठीमागे एक अनामिक भूक असते. जेवणाने पोट भरली असती तर माणसं जेवल्यावर पुन्हा जेवली नसती. पण किती जेवण झालं आणि मनासारखं काम नाही झालं तर न जेवता माणसं म्हणतात पोट भरलं. पोट जेवणानं भरत नसतं. पोटाच्या पाठीमागे एक अपेक्षा असते. हे बघा, सोयरी करायची होती. या माणसाला या घराण्यात पोरगी द्यायची होती. घर चांगलं होतं, मुलगा चांगला होता, पण ते नवरदेवाकडचे ऐकतच नसत. सकाळी 8ला बैठक सुरू झाली, रात्रीचे 8 वाजले. चहा पाणी सुरू असायचं. सकाळच्या 8, रात्रीचे 8. जेवण नाही, नुसतं चहा पाणी, चहा पाणी. काही केल्या सोयरीक होईना. रात्री 8:30ला मध्यस्थी झाली आणि सोयरीक झाली. मग आनंद झाला, चहा पाणी झाला. म्हणले मग आता जेवून जा. पोरीचा बाप म्हणला पोट भरलं. पोट भरलं, जेवणाची काही अपेक्षा नाही. कळालं? सकाळी 8चा माणूस संध्याकाळी 8 पर्यंत उपाशी राहिला, पण सोयरीक झाल्यावर म्हणला जेवणाचं राहू द्या, उशीर झाला. तुम्ही पदरात घेतलं, आमचं पोट झालं. एक सांगू तुम्हाला, तुम्हाला जर तृप्त व्हायचं असेल तर घरात राहताना, ज्या लोकात राहताना त्याच्याबद्दल संशय घेऊन राहू नका. कारण ज्या घरात राहायचं त्या माणसावर जर संशय आला तर ज्ञानेश्वरी महाराजांनी एवढ्यामुळे ओवी लिहिली. संशयाहुनी थोरानिक पाप नाही घोर, ही विनाशाची वाघूर जीवा लागी. संशय घेऊ नका. तुम्हाला खरंच जगायचं असेल ना, जास्त दिवस सुखी राहायचं असेल ना, एकच काम करा. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, देहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या 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 सुटल्या गाठी. झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, झालो पोटी शीतळ, शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, सुटल्या गाठी, सुटल्या गाठी. योगी पावन मनाचा या कथेतलं हे दुसरं पुष्प किती गोड आहे, ऐका जरा. कधी कधी खरं माहिती नसताना कल्पनेनं आपण काहीतरी करून संशय घेतो. खरे माझ्या बोटातली अंगठी टेबलावर ठेवली होती, कुणी घेतली असेल? संशय आला, सोनानं घेतली असेल. म्हणाव कसं? कसं म्हणाव? मुलानं घेतली का? कसं म्हणाव? आणि ज्या दिवशी तुमच्या पोटात गाठ पडती का मनात, मग अंगठी कुठंच नव्हती. अंगठी वाटून फक्त खाली पडली होती. थोडं लक्ष देऊन पाहिलं तर अंगठी सापडली.
पण ज्याला म्हणलं तू घेतली का, तू घेतली का, तू घेतलं का, त्या सगळ्याच्या पोटात गाठी तयार झाल्या की मी सून म्हणून आले आणि माझ्यावर सासूने आळ घेतला. पडली ना गाठ. अरे एक गाठ पडली तर एका जन्मात पटत नाही. तुम्ही 200 गाठी घेऊन माझ्या बसला. सोडा त्या संदेहाच्या सुटल्या गाठी. परमार्थ कधी गोड होतो सांगू? संसार कधी गोड होतो सांगू? ज्याच्या बरोबर जगायचं त्याचा संशय गेला की संसार गोड होतो. संशय ठेवून तुम्ही जगू शकत नाही. म्हणून माणसं माणसाशी का मिळत नाही? त्याचं कारण त्याच्या मनात कुठंतरी गाठ आलेली आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही दोऱ्यालाही गाठ मारून पहा. दोऱ्याला गाठ मारल्यावर तुम्हाला फुलाचा हार करता येईल, फक्त दोरा पहिल्यासारखा राहणार नाही. ते सरळपणा नीटच नाही होणार मरेपर्यंत. म्हणून आजपासून कोणाच्या बद्दल गाठ येऊ देऊ नका. काही माणसं अशा गाठी घेऊन जगतात आणि त्यांचं सरण पेटून दिलं की लोक म्हणतात मेला पण पोटातलं सांगितलं नाही. जेव्हा तुम्ही तास तास आमच्या पुढे बसताना एकदाही विठ्ठल विठ्ठल करीत नाही, तेव्हा आम्हाला असं वाटतं यांच्या पोटात कशाच्या गाठी पडल्या. आणि डोक्यावर वजचं वज होत नसतं. पोटात गाठी पडल्या की माणूसच बसतो. वजनाच्या वस्तूची काही गरज नाही. संशयाची गाठ तयार झाली की माणूस बसलाच. खूप छान जेवण केलं. रात्री चाकणमध्येच मुक्काम केला माऊलीने. आणि सकाळी मग स्नानाची तयारी सुरू झाली. आणि चाकणमध्ये पहिल्यांदा माऊलीला सामूहिक स्नान घालण्यात आलं. चौरंग टाकला, गंगाळभर पाणी आणलं. प्रत्येक माणसाला असं वाटायचंय की माझ्या हाताने 2 ग्लास माऊलीच्या अंगावरती पडावे. आणि अंगावर ग्लास पडला की ज्ञानेश्वर महाराजाला रेड्याचं ध्यान यायचं. तुझ्यामुळे, पांडुरंगाच्या नावामुळे, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हे जीवन आणि हे जग फार सुंदर आहे. फक्त तुम्ही पोटातल्या गाठी सोडा, नाहीतर मग तुम्हाला चंदनाच्या पलंगावरही झोप येणार नाही. औक्षण केलं माऊलीला. कपाळ भरून गंध लावला छान. पुष्पहाराची उष्टी केली. आणि अनेक लोकांनी चाकणमधून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबरायला वाटं लावलं. चाकणचा घाट खाली उतरत असताना मुक्ताबाईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. दादा, तीच ही इंद्रायणी, हीच ती आळंदी आहे, ज्या आळंदीतून लोकांनी आपल्या मायबापाला आत्महत्या करायला भाग पाडलं. ज्या लोकांनी तुम्हाला संन्याशाची कार्ट म्हणून गावातून हाकलून दिलं, ज्या लोकांनी तुम्हाला मधुकरी दिली नाही, ज्या लोकांनी तुम्ही गेलात तिथे तुमचा पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून पाणी टाकलं, तुमच्या मधुकरीच्या ऐवजी तुमच्या झोळीमध्ये शेण टाकलं. आपण जातोय आळंदीत, पण पुन्हा तर तसं होणार नाही. माऊली म्हणाले, मुक्ता नको चिंता करू, आता बदलेन सगळं. तोपर्यंत आळंदीकरांनाही कीर्ती कळाली होती की आळंदीचे ज्ञानेश्वर, मुक्ता ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, पैठणला रेड्याच्या मुखातून वेद बोलला. ते पत्र ब्राह्मणाचं शुद्धीपत्र पैठणवरून धरणेकराच्या मार्फत इकडं आलं महादेव भट्टाकडे. पहिल्यांदा ही 4ही भावंड इंद्रायणीच्या काठी आली. इंद्रायणीचा लय आधार होता. गावात कोणी पाणी दिलं नाही, याच इंद्रायणीने आमची तहान भागवली. लोकांनी शाप पश्चाताप दिले की तुझ्या स्नानाने आम्ही शीतल झालो. हात जोडले इंद्रायणीला आणि सगळेजण सिद्ध बेटामध्ये आले. मुक्ताई म्हणते, दादा आपण आता पायी गेलो पैठणला, तिकडून यायलाय आपल्याला वेळ लागला, बरेच दिवस झाले. पर्णकुटीवरची काही फांद्या उडून गेल्यात, मला असं वाटतं पर्णकुटी चांगली करावी. हो मुक्ता. सोपान काका, श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर माऊलींनी
चांगली चांगली झाडं फांद्या पुन्हा तोडून आणल्या आणि छान अशी रावटी तयार केली. तोपर्यंत मुक्ताईनी सगळं झाडून काढलं, सडा समर्जन रांगोळी असं सुंदर केलं. आणि ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई हे सिद्ध बेटात आल्याची बातमी वाऱ्यासारखी आळंदीमध्ये पसरली आणि मोग लोक महाराजांच्या दर्शनाला आले. मुदगल शास्त्री अनेक लोकांना घेऊन सिद्ध बेटामध्ये आले. हात जोडले. श्री ज्ञानोबाराया, आम्ही तुमचा छळ केला, पण तुम्ही भूलोकीचे साक्षात देव आहात. आपल्या कृपेने रेड्याच्या मुखे वेद बोलला. आपण पैठणमध्ये स्वर्गातल्या पित्राला आणून जेवू घातलं. आपण नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि चांगदेव ऋषीच्या पुढे मेलेली माणसं तुम्ही तात्काळ जिवंत उठून केली आणि रेड्यालाही समाधी दिली. या आळंदीत मी तुम्हाला मनापासून क्षमा मागतो. आमच्यावरती कृपा करा. बरं वाटलं, बरं वाटलं, बरं वाटलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आले. सगळीकडे वनवास होता, ताप होता, पश्चाताप होता, मनस्ताप होता, पण आपण जिथं सिद्ध झालो ना जगात, आजपासून या पर्णकुटीचं नाव राहील सिद्ध बेट. म्हणूनच म्हटलंय 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. 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 हो 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. तो सुख सोहळा काय मानू. तो सुख सोहळा काय मानू. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा. 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 सिद्ध बेटी मेळा. सिद्ध बेटी मेळा. ज्ञानेश्वर महाराज की जय. आळंदीकरांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज की जे म्हटले. मग सिद्ध बेटा, ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्ध बेटाला कपाळ लावलं, सिद्ध केलं सामाला. एक सांगू तुम्हाला, 2 प्रसिद्ध एका ठिकाणी येत नसतात. 2 प्रसिद्ध माणसं एका ठिकाणी आले की ते सहनही होत नाही, एक निघून जातो. पण 84 सिद्ध एका ठिकाणी आले, त्याचं नाव आहे सिद्ध बेट. सिद्ध माणसं एका ठिकाणी येत असतात, प्रसिद्ध माणसं द्वेष करत असतात आणि सिद्ध झालेले माणसं दुसऱ्याला मोठं करत असतात. करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. क्षमा करा ज्ञानदेवा, तुम्ही सिद्ध आहात. आमच्या लक्षात आलं नाही ते. सुंदर अशी रांगोळी काढली होती, चौरंग टाकला. ज्ञानेश्वर माऊली त्या चौरंगावरती बसले आणि दादा, जशी काल ज्ञानेश्वरी आपण तयार करून घेतली, माझ्या मनात असं येतं की लोकामध्ये जो द्वेष आहे, मनामनात जो भेद आहे, कदाचित त्यांना अद्वैताचे दरवाजेच माहिती नसतील, म्हणून द्वैत असतो. समाजाला सुखी ठेवायचा असेल तर योगी पावन मनाची
कथा काय सांगते माहिती तुम्हाला? तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी, तुझे खंडे तरी उरला तो अवघा हरी. देव सांगण्यापेक्षा द्वैत नष्ट करा, उरला तो देवच आहे, उरला तो देवच आहे. म्हणून गाव सुखी करायचं असेल, राष्ट्र सुखी करायचं असेल तर एकमेकाच्या मनातला द्वेष काढून टाका, कारण अवघी देवाचीच रूप आहे. वा वा ज्ञानराजा, काय गोड बोलता तुम्ही. निवृत्तीनाथाने हसत हसत विचारलं, मग तुमचा काय अनुभव आहे? माऊली म्हणाल्या, लोकाचे जे असतात ना रोज येणारे, ते भवाच्या संदर्भानं असतात, भीतीच्या संदर्भानं, म्हणून त्याला अनुभव असं म्हणतात. आणि अनुभव काहीतरी शिकून जातो, माणसं शहाणी होतात, पुन्हा अनुभव घ्यायला लागतात. पण दादा, माझ्या जीवनात अनुभव नाही, माझ्या जीवनात अनुभूती आहे, आणि अनुभूती अमृतापेक्षाही मोठी असते. म्हणून मला असं वाटतं, मला आलेला कधी न संपणारा अनुभव, आनंद आपण अमृत अनुभव ग्रंथातून लिहूया. ज्ञानेश्वर महाराज की ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ज्ञानेश्वरी तयार केली, आणि आळंदीत आल्याच्या नंतरच अमृत अनुभवाला सुरुवात केली. बाप उपयोग वस्तू शब्द स्मरणंदानी प्रशुद्ध की अमृताचा विशुद्धवारी सानव आहे. काय तत्वज्ञान आहे. शब्द जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. पिढ्यानपिढ्याचं आणि जन्मोजन्मीचं अज्ञान शब्दानं जात असतं. शब्द आपल्याला आरशामध्ये आपलं तोंड दिसत असतं, पण शब्दांनी अमृत असणाऱ्या प्रब्रह्मालाही पाहता येतं. पाहता पाहणे दुरी सारोनिया, ही नजर आली. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही, रूप गुण वर्ण जेथे. आणि हा अनुभव इतका गोड आला, हा अनुभव इतका गोड आला की गोपाळ रे तुझे ध्यान लागो मना, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला. आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घन, आजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. सभाय अभ्यंतरी अवघा यापक मुराय, दृढविते मनमुळी विराजित वन माळी. संत समागमू प्रगटला आत्मारामू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, मला आशीर्वाद द्या. आता आमचे सोन्याचे दिवस सुरू झाले, अमृताचे दिवस सुरू झाले. या पृथ्वी तत्वावरून आता हे ज्ञान कधीही संपणार नाही. ब्रह्मानंदाच्या लहरी इथूनच प्रगट होतील. आणि म्हणून तुम्ही शब्दाचं स्मरण ठेवा, शब्दाची जागृती ठेवा. आपल्या कानावरती काही शब्द पिढ्यानपिढ्याच येत नाही,
शिक्षण, वैराग्य, संयम, शांती, सदाचार, चारित्र्य ही शब्द कानावर पडायला पाहिजे. आणि मग मुद्गल शास्त्री समोर बसले होते. ओ हो, काय तो विषय आहे, कधी न संपणारा विषय, अमृतानुभव. सुंदर असं लिखाण सुरू केलं आणि अमृतानुभव ग्रंथाची सुरुवात झाली. श्री ज्ञानराज माऊलींच्या मुखातून येणारी ती अमृताच्या समानची अक्षर मुद्गल शास्त्रीच्या श्रवणामध्येच दोष गेले. दृष्टी निर्मळ झाली. चारी भावंडाला मोठ्याने जय जयकार करून आळंदीच्या लोकांनी पुन्हा बोला ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की. जय. जगातला सर्वोत्तम ग्रंथ आहे अमृतानुभव. बाकीचे सर्व ग्रंथ भवाच्या संदर्भात आहेत आणि अमृतानुभव हा स्वतःशी निगडीत आहे. स्वतःचा स्वतःला जेव्हा संवाद होतो का तेव्हा परमार्थ सुरू होतो. आणि स्वतःला दुसऱ्याशी बोलल्याशी जेव्हा करमत नाही का तेव्हा प्रपंच सुरू होतो. आपुलाची वाद आपणाशी, आपल्यास आपल्या मनाला बोललं पाहिजे. सत्य आणि असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. आणि ऐका ना, तुम्हाला काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल तर अगोदर ते तुमच्या अगोदर मनात येतं. मग बोलायचं का न बोलायचं तुम्ही ठरवता. कधी बोलायचं तुम्ही ठरवता. जे मनात येतं का ते अमृतासारखं असतं, पण तुम्ही ते झाकून ठेवता आणि सोयीस्कर बोलता तेव्हा ते विष होत असतं. बाप उपयोगोस्तु शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो की अमृताचा विशदो आरिसा नव्हे. शब्द आपल्या जीवनाला प्रगट करणारे साधन आहे. तुमच्या माझ्यात व्यवहार तरी कशाचा सुरू आहे. आज जगभर ही जी टॉकीजच्या माध्यमातून कथा चालू आहे, पण संबंध कशाचा आहे. माऊलींच्या शब्दाचा संबंध आहे. ज्ञानराजांच्या मुखातून आलेल्या अनुभवाचा संबंध आहे. आणि शब्दाच्या संबंधाने आज लाखो कोट्यावधी माणसं ही कथा ऐकतायत. योगी पावन मनाचा. या दिवशी आपण काय शिकलो. जगातली माणसं मारून आपलं घर दुरुस्त करायचं नसतं, त्यांच्या मनातला वाईटपणा काढून त्या गावाचा स्वर्ग करायचा असतो. त्रागा करून घरात चिडचिड करून घरातली शांती नष्ट करायची नसते, तर सुख समाधान शांतीनं माणसं बदलायची असतात. म्हणून काय जरासं चुकलं म्हणून कोणाला मारायचं नसतं, त्याची चूक दुरुस्त करायची असते. चुका होत असतात. मनुष्य चुकीचाच पुतळा आहे, पण त्याच चुका पुन्हा केल्या की ते पाप लागत असतं. एकदा चूक होत असते, पण ती चूक पुन्हा केली की मग पाप लागत असतं. म्हणून काही चुकीला माफी नसते. म्हणून अमृतानुभव हा अतिशय सुंदर ग्रंथ मुद्गल शास्त्रींनी ऐकला आणि त्यांच्या लक्षात आलं की ही माणसं नव्ह, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, तिनी देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रगटले. ही प्रत्यक्ष ज्ञान सूर्य आहेत. आणि मला असं वाटतं अनादी काळापासून लोक ज्या अज्ञानात जगतायत, ज्या परंपरेत जगतायत, जे गुण जुनं घेऊन जगतायत, असं वाटतं इथून पुढे ही ज्ञानेश्वरी अमृत अनुभव सुखाचे पाठ, तरंग, लहरी आणि आपापल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचती करतील. आता तुम्हाला भावाची भीती नाही, कारण ज्या दिवशी स्वतःला अनुभव येतो, अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे, अनुभव घ्या, अनुभव घ्या. बघा तुम्ही कसे आहात. शरीराचा मृत्यू असतो, आत्म्याला मरण नसतं. हे आपल्याला कधी समजतच नाही. आणि आपण म्हणतो तो मेला, हा मेला, हा. कुणी मरत नाही. इथं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या अमृतानुभवाचे हे बोल आहेत. तत्वमसी महावाक्य आहे. सगळे वाक्य आहेत, पण अमृतानुभव वाक्य नाही. अमृतानुभव महावाक्य आहे. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी प्राज्ञानाम ब्रह्म, तू तेच आहे. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 माझा.
देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा हेची माझी सत्यवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा मी देवाचा मी देवाचा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे जय भाई सब सब संतन संतन की की जय आजची कथा उत्कृष्ट झाली. आपल्या मनाला पावन करणारी गाथा म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचे इतर सर्व संत सज्जनांचे आपल्यावरती असणारे अनंत उपकार आहेत, ज्या उपकाराची परतफेड आपण कधीही करू शकत नाही. योगी पावन मनाचा ही कथा मनाला शांती, समाधान आणि आनंद प्रदान करणारी आहे. हा जो भक्तीतला आनंद आज आपण मिळवलेला आहे, तो आनंद आपण आपल्या मनात जपूया आणि हा संपूर्ण दिवस आनंदात जावो अशा तुम्हाला सदिच्छा देत या भागापुरतं इथेच थांबते. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा कोपावड बाय गोपुरम कुमकुम आणि हळदी पावडर. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.